तुम्ही काल असंही म्हणालात की 2023 साली संविधान संशोधन झालं, त्यात डिलिमिटेशन आणि सेन्ससचं बिल काय होईल, 27 पर्यंत सेन्सस शक्य नव्हता म्हणून 11च्या सेन्सस नुसार आरक्षण करावे असे ठरले। 11चा आकडा कुठून काढला तुम्ही? 11चा आकडा कुठून काढला? जर 2002 ला नेमलेला आयोगाने 2007-8 ला शिफारशी दिलेल्या आहेत आणि 11ला काही झालेलंच नाहीये, तर तुम्ही आकडा कुठून काढता? तो महत्वाचं, साऊथवर अन्याय होऊ नये हा सगळ्यात कळीचा मुद्दा। काल ते म्हणाले की एक भ्रम पसरवला जातोय विरोधकांकडून की साऊथवर अन्याय होईल, साऊथवर अन्याय होईल। ते सांगताना त्यांनी असंही सांगितलं की 1971च्या जनगणनेनुसार 45 कोटीची एकूण लोकसंख्या होती, ज्याच्यानुसार खासदारांची संख्या 542 अधिक 1 होती। विशेषतः साऊथ मधून आलेले जे खासदार होते ते जे खासदार आहेत ते 23.76, आता जर संख्या वाढली तर 23.87। माझा या पत्रकार परिषदेतनं पुन्हा एकदा प्रश्न आहे फडणवीस साहेब, आपण असं म्हणालात की साऊथची सुद्धा संख्या वाढेल आणि ती 50% वाढेल। जर 50% संख्या वाढेल असं आपलं म्हणणं असेल आणि आता जर 23.76 आहे तर 23.76चं 50% हे 47% व्हायला पाहिजे। ते 23.87 असा आकडा तुम्ही कुठून काढला? एक। दुसरं असं, हा माझ्याकडे ग्राफ आहे, या ग्राफ मध्ये कृपया हे आपण समजून घ्या की निळ्या अक्षरातली जी लोकसंख्या आहे ही जी आहे ही 71 सालची आहे आणि 21 जी आहे ही पिवळ्या अक्षरामधली आहे। विशेषतः ही वेगवेगळी वर्ष आहेत आणि यांच्या लोकसंख्या बघा कशा आहेत त्या। बिहारची जर लोकसंख्या बघितली तर ती कितीने वाढते, तर त्याच्यातला एक एक वर्षाचं जेव्हा पॉप्युलेशन सांगितलं जाते तर त्यावेळेला ते इकडे 4 करोड दिसतं, राजस्थान अजून कमी दिसतं, पण उत्तर प्रदेश एकदम सगळ्यात हायेस्ट दिसतं। हा ग्राफ माझा नाहीये, हा कॅस्टचा ग्राफ आहे, हा जिओग्राफिक पॉलिटिकल मॅप आहे, ज्याला राजकीय भूगोलाचा नकाशा म्हणतात। त्या राजकीय भूगोलाच्या नकाशामधला हा ग्राफ आहे की उत्तर प्रदेशची लोकसंख्या किती दिसते आणि केरळची लोकसंख्या किती दिसते। आता जर ते काय म्हणतात, देवेंद्रजी असं म्हणाले काल, ते म्हणाले की आम्ही पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट असं त्यांनी शब्द वापरला। पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट म्हणजे काय की लोकांच्या एकूण संख्येच्या तुलनेत असणारं प्रतिनिधित्व, ठीक आहे। आता हे जर लोकसंख्येच्या तुलनेत असणारं प्रतिनिधित्व वाढणार असेल, जर केरळची लोकसंख्याच वाढली नाही तर खासदारांचा आकडा वाढेल कसा? केरळची लोकसंख्याच वाढलेली नाही आणि उत्तर प्रदेशची मात्र लोकसंख्या वाढलेली आहे। आता कुणाचे जास्त खासदार जाऊ शकतील बरं? म्हणजे साऊथ विरुद्ध नॉर्थ हा संघर्ष कोण उभा करत आहे? तर हा संघर्ष भाजपा उभा करत आहे। भाजपाला याची काय गरज आहे? जर भाजपाला वाटतंय की महिलांना द्यायचंय तर 543 मधलं द्या, आम्ही तयार आहोत। तरीही काल फडणवीस साहेब असं म्हणाले की विरोधक रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत। वाईट वाटलं मला। मुख्यमंत्री महोदयांकडून अशी भाषा अपेक्षित नाही। मुख्यमंत्री महोदय, काही असलं तरी तुम्ही आमच्या राज्याचं प्रतिनिधित्व करता, पण तुम्ही म्हणालात की रंग बदलणारे सरडे वगैरे, मी असे